नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कसं असतं ना, आपल्या आजूबाजूलाच इतके लोक असतात की ज्यांच्यापासून आपण खूप प्रेरणा घेतली पाहिजे. आणि खरं तर माझ्या घरचेच हे लोक आहेत, घरची मंडळी आहेत. तरी पण मला इतके दिवस लागले त्यांना माझ्या पॉडकास्टवरती बोलवण्यासाठी. तर आज योग आलेला आहे. ते दोघं एका कार्यक्रमानिमित्त इंदूरला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आजचा हा पॉडकास्ट जो आहे तो त्यांच्याबरोबर मी करते. उन्मेष घरणीकर, तुमचं मी मनापासून स्वागत करते आणि अर्चना घरणीकर, तुमच्या दोघांचंही खूप मनापासून स्वागत. आणि ह्यांच्या दोघांबद्दल सांगायचं म्हणजे अवघ्या 40मध्ये उन्मेष ला पार्किन्सन्स सारखा आजार झाला. त्याच्यावरती त्याने कशी मात केली आणि ज्या पॉझिटिव्हिटीने त्याने ह्या सगळ्या गोष्टींकडे त्याने पण, आणि अशा गोष्टीमध्ये कुटुंबाची साथ खूप महत्त्वाची असते, त्यामुळे हिने पण. तर ह्या दोघांनी ह्या आजारावरती कशी मात केली हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. सगळ्यात आधी उन्मेष, मला तू हे सांग की तुझ्या कधी लक्षात आलं की तुला असा काहीतरी त्रास होतोय? नाही, सुरुवातीला म्हणजे 2003-04 पासून मला हाताने लिहायला प्रॉब्लेम येत होता. अच्छा, लिहायला. हां, त्याच्यानंतर ते मणक्यामध्ये प्रॉब्लेम झाला. बरं. त्याच्यानंतर C5 C7 दबला म्हणून कळालं. बरं. त्याच्यानंतर लातूरच्या एका डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या हातात थोडी स्ट्रीमर येत आहेत. तर हा मणक्याचा नाही, हा काहीतरी दुसरा डिसीज आहे. तर तुम्ही जरा दुसऱ्या डॉक्टरना न्यूरोला दाखवून घ्या. मग मी त्या दरम्यान माझी बदली झाली मुंबईला. मग मी लातूर मुंबईला आलो. नाही, पण त्याच्या आधी मला तुझ्याकडून हे समजून घ्यायचंय की तुझा जॉब काय प्रकारचा होता? त्या जॉबमुळे काही हे सगळं? नाही, स्टेट बँकेत आहे मी. पण बँकेत असं बैठा जॉब होता. पण त्या सुरुवातीला ट्रीट हे झालं की मणक्याचा प्रॉब्लेम आहे. पण तो मणक्याचा नसून हा न्यूरोचा प्रॉब्लेम झाला. मग आम्ही मुंबईला बदली झाल्यानंतर ते डॉक्टरच्या ओपिनियनच प्रमोशन घेतलं आणि मुंबईला आलो. मुंबईला तिथे आम्ही एका डॉक्टरना ऑर्थोपेडिक्सला रेफर केलं. मग त्यांनी मला MRI करायला सांगितलं. त्या दरम्यान मी बँकेतल्या एक दोघांनी मला सजेशन दिलं की तुम्ही कोकिलाबेनला दाखवून घ्या. मग कोकिलाबेनला एका डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी न्यूरो स्पेशलिस्टला रेफर केलं. डॉक्टर मोहित भट म्हणून आहेत कोकिलाबेनमधले. मग आम्ही त्यांना दाखवलं. त्यांनी मी त्यांच्या केबिनमध्ये एंट्री घेतल्यानंतर सांगितलं की तुम्हाला पार्किन्सन्स. टेस्ट व्हायच्या आधीच? नुसते 2-4 पावलं चालू. मग मलाही 2 मिनिट शॉक झाला. मी पण त्यांना डॉक्टरना म्हणजे थोडा याच्यातच विचारलं, डॉक्टर आणखी किती वर्ष? तर त्यांनी मला इतकं आश्वस्त केलं की ते म्हणजे तुम चिंता मत करो, मैं जब तक हूँ तुमको कुछ नहीं होगा. मग त्यांनी काही टेस्ट सांगितले. मग आम्ही त्या टेस्ट केल्या. मग CT स्कॅन केलं, MRI केलं. म्हणजे डॉक्टरांना असं वाटत होतं की ह्यांच्या ब्रेनमध्ये छोटीशी गाठ आहे असं त्यांचं असं म्हणणं होतं की आपण हे नको करायला, म्हणजे घाई नको करायला. पण मला शंका आहेच असं नाही, पण मला शंका आहे. आणि तोपर्यंत मला आणि ह्यांना असं माहीत नव्हतं की काय असतं हे पार्किन्सन्स किंवा कशासाठी MRI करायचा. आणि आम्ही गेलेलो दोघंच, मुलं लहान होते आणि जस्ट दाखवून यायचं. डॉक्टरांनी सांगितले काय आहे ते. साधारण काय होतं? दुसरं कसं एक आहे की हातपाय हलतात म्हणजे हा माणूस ड्रिंक्स घेतो असं लोकांचा समज होता. हात हलत असेल. पण माझा फक्त एकच हात हलत होता आणि असे थोडे ट्रिमर्स यायचे हाताला लिहिताना वगैरे. मग त्यांना मी डॉक्टरना डायरेक्ट म्हणजे सगळ्यात पहिला त्रास तुझा तो हात हलण्याचा असतो. म्हणजे त्यांनी साईन करताना कॉपी येत नव्हती, असे 2-3 ते आपण कार्बन कॉपी करतो ना बँकेमध्ये. 3-4 मराठी लाईन लिहिलं ही अशी लँग्वेज अशी खाली असं. मला कळत नव्हतं, म्हणजे आपण ते मराठी चांगलं लिहितो ना, असा आपला हे का होतं. मग ते डॉक्टरने मला तिथेही लिहायला सांगितलं. मग तिथं लिहिल्यानंतर ते म्हणजे तुम्हाला असं असं आहे आणि त्यामुळे तुमची विकनेस येतो आणि हे तुमचं न्यूरो. मग त्यांनी सांगितलं एक तर तुम्ही लहानपणी खाली पुरतं पडला, दुसरं डोक्यावर ॲक्सिडेंट झाला का, आणि अनुवंशिक आहे, तिसरं हेरिडिटी आहे का, किंवा मग त्यांनी काय सांगितलं की हे कॉम्प्युटरचे रेडिएशन म्हणा, माऊस कंटिन्युअस धरणे म्हणा, हे रेडिओलॉजीचा काय तर प्रॉब्लेम आहे. किंवा ते म्हणले एक्सरे वगैरेचे नेहमी काढतात. पण मग तुझ्या बाबतीत नेमकं काय होतं? म्हणजे हे त्यांनी सांगितलं. आणि परळीहून एकदा लातूरला येताना मी डोक्यावर पडलो होतो. पण आम्हाला तेव्हा काही त्रास चक्कर आली होती. म्हणजे 10 सेकंद मी अनकॉन्शियस झालो. मग अर्चना तोंडावर पाणी वगैरे मारून हे करून मला हे केलं. पण नंतर ते परत तिथून आम्ही गाडी चालवत, ते परळीवरून गाडी चालवत लातूरला आलो.
आपण म्हणजे मला असं म्हणायचं की डोक्यावर पडल्यानंतर थोडी काळजी घ्यायला पाहिजे. त्यावेळेस आम्ही लक्ष नाही दिलं, ते पण एक कारण असू शकतं अर्थात ही आता हा डॉक्टरांनी असं म्हणाले की हे कारण असू शकतात, पण त्यांनीच झालं असेल असं पण म्हणजे कारण ही असू निदान त्यांनी नाही. डॉक्टरांनी मला असं सांगितलं डायबिटीस कशामुळे होतो, ह्याला काही अजून तरी हे नाही झालं. तसंच हे आहे, म्हणजे का झालं ह्याला उत्तर कारण सिटी स्कॅनचा रिपोर्ट नील आला, MRI नील आला आणि सगळ्या टेस्ट पण हे झालं. मग त्यांनी मला एक ऑप्शन दिला, ते स्टडी करणार होते ते माझ्या, म्हणजे ते अमेरिकेचे हे होते पार्किन्सनच्या ह्याचे डायरेक्टर होते, रिसर्च करतात डॉक्टर बर्ड. मग त्यांनी मला कन्सेंट विचारली. म्हणलं ठीक आहे, म्हणलं मला फायदा न कळे ना, माझे सर्च केल्यामुळे आणखी कोणाला कशासाठी ते म्हणले 1 वर्ष मी तुमच्यावर स्टडी करणार, कुठल्या गोळ्यांनी कमी होऊ शकतो, ते जे मेडिसिन ते नंतर कळालं मला. त्यांनी फक्त दर महिन्याला बोलवायचे, युरिन, ब्लड, एक्सरे काढायचे, सगळे टेस्ट करायचे आणि ते गोळ्या द्यायच्या. त्या गोळ्या घ्यायच्या आणि ज्या राहतील तेवढ्या पुढच्या महिन्यात वापस करायच्या. असं त्यांनी 11 महिने जवळपास हे केलं. ते काय देत होते ते मला काही सांगत नव्हते, फक्त ते यायचे, टेस्ट करायचे आणि जायचं. मी दर पण तुला ही रिस्क नाही वाटली असं, कारण आयुष्याचा प्रश्न होता ना? रिस्क वाटली, पण एक वाटलं की चला आपल्याला नाही तर नाही, आपल्या याच्यामुळे तर आणखी काही पेशंटना बेनिफिट होईल ना. म्हणजे हिलाही सांगितलं नाही मी सुरुवातीला की ते माझ्यावर स्टडी करताय. ठीक आहे म्हणलं. अच्छा, पण तुझं वय नाही, जेव्हा ते 2-2 सिरिंज भरून इंजेक्शन काढायचे आणि इंजेक्शन पण असे हे नॉर्मल आपलं ब्लड टेस्ट होतं तसं नव्हतं, 4 सिरिंज घ्यायचे, 4 सिरिंज इंजेक्शन. मी म्हटलं नाही एवढं प्रत्येक वेळेस का, तेव्हा दर महिन्याला. आणि मी म्हटलं तुमच्या अंगातलं रक्त कमी होऊन जायचं. क्वेश्चनरी द्यायचे, ती आम्ही सोडवायचं, त्यांना काही प्रश्न विचारायचे, उत्तर द्यायचं. ते कसं फॉर्म द्यायचे की तुम्हाला काय काय वाटतं, दर महिन्यात काय वेगळं वाटतं, काय होतं ते टिक करायचं फक्त, म्हणजे उत्तर नाही लिहायचे ते. मग दरवेळेस काय वेगळं वाटतं त्याच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावर पण ते अभ्यास करायचे. मग 1 वर्षानंतर त्यांनी मेडिसिन माझं चेंज केलं आणि काही एक ठराविक गोळ्या लिहून दिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत मी आहे तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही तुमचा जॉब निवांत करा आणि आरामात राहा. आणि फक्त एकच हे करायचं की आपल्याला काही झालं नाही, नाहीतर हा माझ्याकडे बघतो, माझा हातच हाता शेकवतो, टेन्शन कुठलंच नाही. मी त्यांना सांगायचं की बाबा बँकेचं सेमिनार असेल, काही कुठं बोलायचं असेल तर मी ज्या स्टेजवर थांबतो तर हा उजवा हात फक्त हालतो, असं ट्रिमर सॉलिड येतो. ते म्हणजे ठीक आहे, ते तर तुम्हाला थोडं कंट्रोल करावं लागेल, हळूहळू कंट्रोल होईल तुमचा. आणि मग त्यानंतर मी थोडंसं आता मी सवय करून घेतली नंतर की आपण. पण तू मुंबईला होतास तेव्हा ना, आणि मुंबईतलं जीवन म्हणजे तर खूप धकाधकीचं सगळं आहे, ट्रेनचा प्रवास, मी चालती लोकल पकडत होतो. तेच म्हटलं, हे सगळं कसं काय मॅनेज केलं? तिथे सगळं ताकद यायची, म्हणजे थोडक्यात मनाचंच मानसिक मी तयारी केली की आपल्याला हे झालेलं आहे ना, आपण याच्या सोबत आता ह्याच्यावर मात करायची आपल्याला. सगळ्यात आधी तर असा काही आजार झालाय म्हटल्यानंतर स्वतः पण आणि घरचे पण खूप जास्त खचून जातात. म्हणजे जनरल आजार, म्हणजे डायबिटीज नाही, हार्ट पेशंट नाही, पुन्हा दुसरा कुठलाच आजार नाही, कुठलाच आजार. हा नवीनच आजार असा झाला की जी कोणाला माहिती नाहीये. वय काय होतं साधारण त्यावेळेस? 40-41. आणि त्याच्या ही तर म्हणजे 30-35 इतकी लहान होती. आणि पहिलंच प्रमोशन घेऊन मुंबईला गेलो. पण मग ते मुंबईच्या आयुष्याशी कसं काय, कारण तुझं ब्रँच कुठे होती? ब्रँच बेला डिस्ट्रिक्ट. आणि राहायला कुठे? अंधेरी. मग अंधेरी ते ती झाली सवय ना, ते मग ते 1 तासाचा तरी ट्रेनचा प्रवास. म्हणजे बसचा सिटी बसनी जायचं, स्टेशनला जायचं, स्टेशनवरून नंतर असं झालं ट्रेनमध्ये मला हात ट्रिमर हलवाई आले की लोक म्हणायचे की करे होतो, म्हणजे असं वाटायचं लोकांना की हात म्हणजे काय. त्याची बेनिफिट पण झाले, लोक बसायला जागा पण द्यायचे, अंकल या बैठो. नाही, ती माणुसकीचं दर्शन मुंबईमध्ये तर होतं. काही जण असंही म्हणायचे तुमचा धक्का लागतोय आम्हाला, थोडस बाजूला उभे राहा किंवा ते बाजूला. नंतर मग मीच स्वतःहून डिसिजन घेतला, आता आपण रिटायर हो, बस झालं. कारण मानसिक. किती वर्ष केलास तरी जॉब त्याच्यानंतर? 2006 ते 18. म्हणजे 12 वर्ष. भरपूरच. पण ह्या 12 वर्षाचा पिरियड तसा सोपा नसणार. तुझ्यामध्ये शारीरिक बदल काय काय होत होते? काही नाही, थोडा विकनेस यायचा, कधी कधी टेन्शन, गोळ्या घेतल्यानंतर मानसिक हे व्हायचं, किंवा काही वर्कलोड असेल म्हणजे 300-400 सह्या करावं लागायचं रोज.
मग ते शेवटी थोडं दमून जायचं. मग मी थोडा चिडचिड व्हायची. प्लॅनिंग केलं की ज्यावेळेस आपण फुल स्ट्रेंथमध्ये असतो त्यावेळेस हे करायचं, त्याच्यानंतर हे करायचं. मग सगळं वर्क पूर्ण. आणि बँकेच्या स्टाफने बऱ्यापैकी साथ दिली. आणि हे कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये होते, म्हणजे खूप मोठे ह्यांच्या. तुमच्याकडे कुठले होतं? बँक गॅरंटी म्हणून सेक्शन होतं, सांभाळतो. हेवी ट्रान्झॅक्शन होते, पण मी बँकेतल्या स्टाफनी सपोर्ट केला, घरच्या लोकांनी केला. आणि तू स्वतः सुद्धा कामाचं नियोजन योग्य पद्धतीने केलंस की आपल्याला शारीरिक ताकद यावी. म्हणजे मी यांना म्हणायचे, अहो एवढ्या मोठ्या कोरोडोनमध्ये बँक गॅरंटी येतात, उद्या तुमच्या ते म्हणायचे नाही, ती माझी चाल नाही डोक्याची, राहू देते. आणि पूर्ण दिवस बिझी राहिल्यामुळे काय व्हायचं, दुसरा विचार करायला हे मिळायचं, हे करायचं. त्यामुळे तेवढी ताकद राहायची. म्हणजे घरी आल्यानंतरच मी थोडं हाताकडे लक्ष द्यायचं. मग बँकेत तर मला बिलकुल जायचं कळत नव्हतं ते. पण तू तर इतकी लहान होतीस, तुला आणि पार्किन्सन्स बद्दल काय माहिती होती? तेच सांगितलं ना, आम्ही लातूरवरून आलो. मग त्या डॉक्टर शेट्टींनी सांगितलं की जयंतीबेन म्हणून आहे, त्यांच्याकडे न्यूरो होत्या त्या, त्यांच्याकडे जा. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी गोळी दिली एक. आणि पण त्यांनी सांगितलं मी हे देते सध्या, पण मला असं वाटतं तुम्ही ना डॉक्टर मोहित भटे त्यांच्याकडे, त्यांनी आम्हाला हे केलं. पण त्यांनी जी गोळी दिली होती ना, त्यांनी ह्यांना खूप त्रास झाला. म्हणजे एवढं आहे की 2 टॉवेल गच्च भरून घाम आला. अरे बापरे. कारण ती फर्स्ट टाइम गोळी घेत होते. मग ती सूट होती नाही होती ते आम्ही विचारातच नाही घेतलं. मग इतकं हे झालं की ह्यांना ECG काढायला आम्ही दवाखान्यात गेलो की एवढा घाम अचानक काय. मग तेव्हा त्या डॉक्टरने विचारलं की तुम्ही कुठली गोळी घेतली का, किंवा कारण ECG तर नॉर्मल येतोय. आणि मग असं मग आम्ही सांगितलं. मग ते म्हणाले त्या गोळीनी तुम्ही पहिल्यांदाच घेतलात. पण तेव्हा मी फर्स्ट टाइम खूप घाबरले होते की घरात मुलं, की माझा मुलगा होता 8वीला गेला होता नुकताच, आणि मुलगी नुकतीच 10वी झाली होती. आणि मुंबईला म्हणजे असं आपण जातो आपल्या नातेवाईकांकडे, पण राहायला असं कधी गेलो नव्हतो. पण मी एकच विचार केला की मुलं छोटी आहेत, सासूबाई आहेत घरात, इकडे सगळे आई बाबा बहीण भाऊ, आणि ह्यांना सगळ्यांना असं रडत नाही सांगायचं की हे असं झालंय म्हणून. आणि तुलाही माहिती आहे बाबा डॉक्टर होते, त्यामुळे गोकिलाबेनमध्ये जेव्हा असं सांगितलं की ब्रेनमध्ये थोडीशी म्हणजे काहीतरी वाटतंय आणि तुम्ही MRI करा, तेव्हा मी बाबांना फोन केला की बाबा आपल्याला माहिती आहेत कशा, काही नाही बेटा एकदम ओके, काही टेन्शन घेऊ नकोस तू. म्हटलं चला बाबा म्हणताय टेन्शन नाही घ्यायचं, म्हणजे काहीतरी नसेल. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं नाही आहे काही गाठ वगैरे नाही आहे, पण पार्किन्सन्स आहे आणि तो कधीही न बरा होणार आहे. आणि जर तुम्ही सपोर्ट त्यांना छान केलात फॅमिलीने तर ते खूप लवकर हे होतील. आणि तुम्ही जर त्यांच्यावर हे काय सारखं असं करतायत, तुम्हाला काय झालं आता, कारण त्यांचे मूड लवकर स्विंग होते. पार्किन्सन म्हणजे मेंदूचाच आहे. मग तुम्ही सारखं त्यांना टार्गेट केल्यासारखं की काय झालं आता, तुम्ही सारखं त्यांना सांभाळून घ्यायचं. म्हटलं ठीक आहे एवढंच ना, ठीक आहे. मग मुलांनी घरच्यांनी सगळ्यांनी छान म्हणजे हे केलं. त्यांना असं कधी दाखवलं नाही की तुम्हाला हे असं का करतात, ठीक आहे बाबा होतंय ना, ठीक आहे आपण नंतर करू, असं म्हणजे छान हे केलं. त्यामुळे त्यांनाही असं कधी आम्ही जाणून नाही दिलं की तुम्हाला हे असं एवढा मोठा आजार आहे आता असं. ते जरी कधी अपसेट राहिले तरी काही नाही होतच असतं, डायबिटीस नसतो का लोकांना. पण कधीतरी रात्री झोपलं की थोडंसं विचार यायचं की, पण मी परत ते असं म्हणायचे वरचा आहे तो बघणारा सगळं व्यवस्थित करेल, आणि 100% क्रेडिट आहे ना की त्याच्यातून ते तसं नाही बाहेर आले. 2018ला मुलीचं लग्न झालं. त्याच्यानंतर मुलगा ते इंजिनियर होऊन जॉबला लागला. मग घरच्या सगळ्यांनी म्हणले आता तुम्ही रिटायरमेंट घ्या, बस झाले, भरपूर केला. 34 वर्षाची नोकरी झाली होती कशी. पण तरी पण हा 12 वर्षाचा जो काळ होता, त्या काळामध्ये म्हणजे नोकरी करतानाच मी म्हणतीये की आपल्याला एक डोक्यात असतं ना की मला अमुक एक झालेला आहे. आता मित्रांबरोबर बाहेर जाताना किंवा फॅमिली बरोबर ट्रिपला जाताना हे सगळं थोडंसं टेन्शन असायचं का, किंवा तुम्ही ते सगळं अवॉइड केलं का? कधी कधी असं ताण यायचा, पण फॅमिली म्हणा नातेवाईक म्हणा मी ते सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला. ती कधी मला जाणवू द्यायची नाही की तुला असं झालंय तू मागे पडतोस. ते सगळे सपोर्ट करून मला तू व्यवस्थित सगळ्यांबरोबर ट्रिपला जाणं किंवा बाहेर जाणं, कुठल्याही तुझ्या रोजच्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये तू अवॉइड काही केलं नाही म्हणजे मला असं झालंय म्हणून मी येतच नाही, ते जाणवू द्यायचे नाही. आणि मी पण तयारी केली होती मानसिक, जरी झालं तर. आणि मग सांगायचे ते मी थोडासा स्लो झालंय, थोडंसं तुम्ही एक राऊंड कर, तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही जाऊन या, आणि मी थोडा वेळ आराम करतो. मग मी थोडासा फ्रेश झालं की मी येईल. मध्यंतरी एकदा मुंबईहून म्हणजे घरी येताना एवढा त्रास झाला, गोळ्या घेतल्या होत्या आणि नुसतं अंगाला घाम येत होता. आणि एकट्याच ट्रेन मध्ये काहीच कळत नव्हतं. फक्त मानसिक तयारी एवढी केली की आपल्याला घर गाठायचंय आणि आपण काही करायचं. आणि विंडो सीटला बसलो होतो
आणि नुसतं डोळे मिटून फक्त हे करत होतं. म्हणजे घरच्याचे चेहरे समोर येत होते, आपण घरी पोचतो की नाही. तशा परिस्थितीत घरी पोचलो रिक्षा करून. आणि घरी गेल्यानंतर मग मी एकदमच कोलॅप्स झालतो. एकदम घाम, म्हणजे पॅन्ट शर्ट पूर्ण ओला झाला. घरी गोळ्या सूट होत नव्हत्या का? नाही, गोळ्या मी दोन्ही एकदाच घेतल्या होत्या. चुकून झालं. हा, पहिल्यांदा असं वाटायचं की हे घेतलं तर स्ट्रेंथ येईल आपल्याला, बँकेत नाही असं हे व्हायला पाहिजे. आणि त्या दिवशी खाल्लं ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी झाली, त्याच्यानं ते झालं. पण त्या दिवशीपासून जी स्ट्रेंथ आली मला की आपण याच्यात जगू शकतो आणि मात करू शकतो, ती घेतली. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मग 2018 म्हणजे 2-3 वेळा असा खूप त्रास झाला. आणि मग सगळेच म्हणायला लागले की एवढा त्रास करून कशाला, आता सगळं व्यवस्थित झालंय तर म्हणजे एन्जॉय कर, फील. त्या दरम्यान बदलीचंही चाललं होतं. पुन्हा म्हणजे आता कुठं प्रमोशन पुढची घ्यायचे नाहीत, काही नाही, मग चला VRS घेऊ आणि आराम करू. घरून सगळ्यांनी सपोर्ट केला, म्हणजे घ्या आता VRS आणि आराम करा. पण ह्याच्यामध्ये धोका असा होता की तू जसं म्हणालास बँकेत गेल्यानंतर माझ्या लक्षात यायचं नाही, कारण काम एवढं असायचं की काम करताना आपल्याला आजार आहे ते लक्षात यायचं नाही. आणि VRS घेऊन घरी बसल्यानंतर पूर्ण वेळ रिकामा. आणि त्याच्यात असं झालं, VRS घेतली आणि ती कोरोना चालू झाला आणि कुणी कुणाला भेटायचं नाही. आणि त्यांना ती इतकी चिडचिड व्हायची की इतक्या माणसात मी राहिलेलो आणि हे काय असं वाटून राहिलं कधी कधी की आपण VRS घेतली की आपण पूर्ण दिवस कसे बिझी राहत होतो बँकेच्या ह्याच्यानं. आणि एकदम दिवसभर बँकेचं काम राहायचं, त्यात लक्ष इकडे तिकडे जात नव्हतं. आणि हे घरी बसून एकदम उलट झालं. मग त्याचा काही त्रास म्हणजे थोडासा असा डिप्रेशन टाईप झालं. मला त्याच्याकडे यायचंय की डिप्रेशन हा शब्द हल्ली खूप जास्त ऐकायला येतो. म्हणजे तरुण मुलांना सुद्धा डिप्रेशन येतं. पण तुझ्या ह्याच वयाच्या टप्प्यावरती, म्हणजे तुझं पण वय काही फार नाही, 50च्या टप्प्यावरती, आणि हा एवढा मोठा आजार सगळा मॅनेज करून तुला जेव्हा लक्षात आलं की मला असा डिप्रेशनचा त्रास होतो, मला वाटतं तुझ्या आधी लक्षात आलं. नाही, डिप्रेशन नव्हतं ते. आम्ही त्या दरम्यान इंदोरला आलो. इंदोरवरून पुन्हा पुण्याला शिफ्ट झालो. मग त्या दरम्यान म्हणजे फिजिओथेरपिस्ट यायची घरी, मुलीनं लावली होती. त्या फिजिओथेरपिस्टनी डॉक्टर राजेश देशपांडे म्हणून पुण्याला ज्युपिटरमध्ये यांच्याकडे मला रेफर केलं. मग मी त्यांना दाखवलं, त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या. पुन्हा MRI काही जमलं नाही त्यावेळेस, MRI नाही झालं, पण त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. म्हणजे मानसिक त्रास मग तुला काय होतो? मग त्यांनी काही त्या सायकियाट्रिस्टला दाखवायला सांगितलं. नाही, मानसिक म्हणजे टेन्शन यायचं आणि त्यांना भीती वाटायची की मला काही झालं तर. आणि ते एक असतं ना की मला काही झालं तर फॅमिलीचं कसं. हा तर इंग्लंडला, म्हणजे मुलगा इंजिनियर करून MBA करायला इंग्लंडला चालला होता. मुलीचं लग्न होऊन आम्ही पुण्यामध्ये गेलो की चला ती आहे का, आणि ह्यांचं वरचेवर, आणि त्याचाही MBAचा क्लास करायचा होता त्याला, आणि पुढे सगळं MBAचं करायचं होतं. तर म्हटलं चला, आणि आम्ही पुण्यात गेलो आणि तिची बदली बेंगलोरला झाली. आणि त्यांना असं वाटायला लागलं की ती चालली, आणि घरात सासूबाई 86 वर्षाच्या. मग ह्यांना टेन्शन आलं की ही एकटी काय करणार, मला बघेल का, आईला बघेल, आणि हा पण चाललाय. मग त्याच्यात त्यांना ते टेन्शन, डॉक्टरांनी सांगितलं होतं त्या दरम्यान असं झालं, कधी कधी एवढा त्रास व्हायचा असं वाटायचं की नको, सगळं सोडून द्या, चला आपण आता संपव. मग ते असं म्हणायचे तुम्हाला दवाखान्यात नेतेस का, मी संपवून टाकू. आता मला ना कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टी. तो एवढा डोक्याला त्रास व्हायचा ना असा. पण तो डोक्याला त्रास का होत होता आम्हाला कळलंच नाही. आम्हाला असं वाटायचं की हे डिप्रेशन आलंय म्हणून डोक्याला त्रास. त्या 2 वर्ष बँक सोडल्यानंतर 2 वर्षाच्या दरम्यान मी ॲलोपॅथी, होमिओपॅथी, जडीबुटी, सगळे प्रकारचे म्हणजे सांगाल तर ट्रीटमेंट घेऊन प्रयत्न केला, पण ते काय जमलं नाही. पण ते उलट झालं. म्हणजे थोडक्यात असं आहे की डॉक्टर सांगतील ते म्हणजे ह्या सगळ्या जे ट्रीटमेंट आहेत मला सूट नाही झाल्या. मग त्यामुळे मी पुन्हा ॲलोपॅथीला. मनाने काही करायचं नाही. डॉक्टरांनी ते सांगितलं की साधं कुठे ऍसिडिटी आहे किंवा कुठे तशा ह्याला आयुर्वेदिक, होमिओपॅथिक ठीक आहे, पण इतक्या वर्ष तुम्ही ॲलोपॅथिक घेत होता आणि अचानक तुम्ही आयुर्वेदिककडे वळाला, त्यामुळे जे डोपामाइन तयार होतं ते त्यांचं तयार होणं बंद झालं, आणि त्याच्यामुळे मग ते त्यांना डिप्रेशन यायचं. त्या दरम्यान त्यांनी एका डॉक्टरला रेफर केलं, सायकोलॉजिस्ट. ठीक आहे, ब्रेन स्पेशलिस्ट होती. मग त्यांनी मला जे दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला असं वाटतंय, तुम्हाला हे वाटतं. म्हणजे आम्ही बसलोच की हसल्या त्या, असं वाटतंय ना, असं होतंय ना. म्हणजे हे पण शॉक झाले की ह्यांना कसं कळलं की मला काय होतंय ते. मग त्या म्हणाल्या काही नाही, 1-2-3 महिने मी औषध देते. त्यांचं नाव काय? सुजान झकेरिया, पुण्याच्या.
पुण्याच्या. त्यांनी मला जे गेल्या 6 महिन्यात जसं जसं वाटतं ते सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की असं वाटलं की त्यांनी कसं घरी येऊन बघितलं काम एवढं डिटेल त्यांनी सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला केमिकल डिप्रेशन झालं. औषधं घेतल्या 2 औषधाचे आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात डोपामाइन तयार होत नाही आणि तुम्हाला सगळ्या अशा फिलिंग होत्या. त्या दरम्यान म्हणजे 6 महिन्यात असं कळलं की मी मित्र कंपनी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा कोणालाही सकाळी एका मित्राला तर मी एकदा सकाळी 6ला बोलवलं की तू ये आणि मला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जा. म्हणजे तेव्हा कंट्रोलच. आणि रात्र झोपायचे नाहीत ते. झोपलं की चक्कर यायची आणि भीती वाटायची की मला काही झालं तर म्हणजे असं. त्यामुळे ते असे उठून बसायचे आणि चला दवाखान्यात असं. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला याच्यावर आता मात करायची ना आपण काही खूप जण ठरवतात पण ते प्रत्यक्षात करणं. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेल्या आणि मी रिकव्हर होत गेलो आणि मग मी ठरवलं की आता आपण मागे नाही वळायचं. पण तू म्हणजे काय आयुष्यात तुझ्या काय बदल रोजच्या म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायचा. काही जे आता पण केले त्या गोष्टी करायच्या. म्हणजे काही घरात लक्ष देत नव्हतं का बँकेच्या कारणामुळे ते घरात इंटरेस्ट घेऊ घरच्या कामात. म्युझिक ऐकू लागलो. कुठे मित्राबरोबर बाहेर फिरण्यात केलं. नातेवाईकाकडे जाणं केलं. आणि ह्यांना आईने एक सांगितलं होतं की थोडंसं ना नामस्मरण करायला चालू करा. पहाटे उठा थोडंसं आणि पहा करून. त्यांनी म्हणजे काही नाही झालं तर वाईट तर नाही होणार पण त्यांनी त्यांच्या सासूबाईंचा सल्ला ऐकला आणि बऱ्याच म्हणजे भरपूर चेंजेस केले. मला असं जे आता पण केले नव्हते गेल्या 30-34 वर्षात त्या घरातल्या गोष्टी करणे. कधी भांडे लावणे म्हणा म्हणजे घरकामात इंटरेस्ट घेतला आणि त्यात आपल्याला करायचं म्हणजे इंटरेस्ट घेऊन करायला लागलो. म्हणजे जरी काम म्हणजे काम म्हणून नाही पाहिलं त्यांनी त्याच्यामध्ये एक टास्क म्हणून की हे मला आता करायचं आणि इंटरेस्ट घेऊन केलं ते छान आहे. आणि मग पहाटे किती वाजता? 4:30ला वगैरे उठायचं. अजूनही उठतात म्हणजे आता हा तुझा जीवनशैलीचा भाग आहे. 4:30 वाजता उठायचं. आणि मध्यंतरी इंदोरला गेल्या वेळेस मी गाणे पण म्हणले म्हणजे आता लाईफ मध्ये आतापर्यंत कधीच गाणे म्हणले नव्हते. त्याच्याने म्हणजे आनंद घ्यायचा. त्याच्यामुळे बरं वाटू लागलं आणि नंतर हळूहळू ऑटोमॅटिक ट्रिमर्स कमी झाले. मी नॉर्मल चालायला लागलो. जो गेल्या 2 वर्षात ट्रॅव्हलिंग करत नव्हतो इंडिपेंडंट ट्रॅव्हलिंग करू लागलो. ह्याच्यात मी सगळ्यात मित्रांचाही सपोर्ट आला. नातेवाईक आले आणि बायको तर आली. पण सगळ्यात महत्वाचं तुझं तू स्वतःला हे ठरवलंस आणि सकारात्मक. त्या दरम्यान शशांक इंग्लंडला गेला मुलगा. त्याने एक चांगला 6 महिने चांगला सपोर्ट झाला. तो असोपर्यंत तो मला सारखा म्हणायचा तू घाबरू नकोस तू टेन्शन घेऊ नको तू घराचा हेस तू जर टेन्शन घेतलीस तर तू आजीकडे बघशील का बाबांकडे बघशील तर तू मेन चांगली राहा म्हणजे सगळं. मग मी मनाशी ठरवून टाकले की नाही असं हातपाय गळून तर नाही चालणार. ठीक आहे होत असतं. सकाळी 4ला उठून ध्यान वगैरे 4ला अजूनही 4:30ला उठून ध्यान म्हणजे ते कुठेही जाऊ ते. आणि त्याचा फरक तुला चांगला जाणवतोय म्हणजे फरक पडलाय. मी सगळ्यांना सांगितलं तर रोज सकाळी चहा मीच करणार कोणी करायचं नाही. किंवा म्हणजे अशा काही गोष्टी लावून घेतल्या की जे आम्ही आणि सकाळी उठली की एनर्जी राहायची ते डोपामाइन तयार व्हायचं डोक्यात वाटायचं आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपण आता नॉर्मल आहे. मग त्या गोष्टी अशा घडत गेल्यानंतर एक लिंक लागत गेली आणि मी नॉर्मल झालो. मग डॉक्टरला एक दिवशी दाखवलं तर डॉक्टर देशपांडे म्हणले तुमचे बरेच सिम्पटम्स कमी झाले. बरोबर. म्हणजे मला खूप आनंद वाटतोय म्हणाले तुमच्याकडे बघून की तुम्ही स्वतः इतके पॉझिटिव्हनी हे घेतलात की तुम्हाला वाटतच नाहीये की तुम्हाला पार्किन्सन्स. त्या मॅडमला दाखवायला गेलो तर त्या मॅडम म्हणल्या तर सगळ्या गोळ्या बंद करा. अरे वा. म्हणजे आता ती गोळी कुठलीच नाही म्हणजे सुजान त्यांचा गुण चांगला आला म्हणजे त्यांना खरंच म्हणजे त्यांचं म्हणणं की लोकांना वर्ष घ्याव्या लागतात कमी होत नाही पण 3 महिन्यात तुमच्या गोळ्या बंद झाल्या म्हणजे तुम्ही किती पॉझिटिव्ह घेतलं असं. मग त्यांनी सांगितलं आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाही त्या करायला चालू करा. फोटोग्राफी करतात मग ते म्हणजे जे तुमच्या मनात वाटते ते इंटरेस्ट घेऊन करा. जे करायचंय ते इंटरेस्ट घेऊन. बरोबर. मग त्या गोष्टी केल्या. पण आता सुद्धा होतं का असं की स्लो व्हायला होतं? दिवसभरात 1-2दा होतं आणि डॉक्टरांनी सांगितलंय. पण म्हणजे ते कधी ठराविक वेळेस असं नाही कधीही होऊ शकतं. जनरली जेवल्यावर थोडा वेळ होतं. आणि दिवसभर मोमेंट स्लो होती आणि एक अर्धा-1 तासाने पुन्हा नॉर्मल. पण चालण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. ते मोमेंट स्लो झाल्यानंतर होतो. पण मला असं वाटतं चालण्यात वाढ केली. हात जो शेक होत होता ना तो बिलकुल बंद झाला.
पण चालण्याचं प्रमाण तू वाढवलंयस का? म्हणजे व्यायाम रोज 45 मिनिटं चालतं कंपल्सरी रोजच्या रोज, म्हणजे सकाळी. आणि दिवसभर तशा त्यांनी एका जागेवर 20 मिनिटाच्या वर बसत नाही. आणि दुपारी झोपत नाही. झोपल्यानंतर मोमेंट स्लो होती माझी. अच्छा, म्हणून झोपायचं. म्हणजे ते दुपारी पण डॉक्टरने म्हणले तुम्ही रेस्ट घेऊ शकता, पण मीच घेत नाही. अच्छा. आणि कायम म्हणजे मोमेंट चालू मध्येच राहतो. स्लो पडू नये ही एक मानसिकता आहे की आपण आता स्लो पड, त्यामुळे दिवसभर मी ऍक्टिव्ह राहतो. त्यामुळे पण ह्या सगळ्या त्याच्या म्हणजे त्याने पॉझिटिव्हली घेतलं हे सगळं, पण त्याच्यात तुझी मानसिक स्थिती तू चांगली ठेवण्यासाठी, सकारात्मक ठेवण्यासाठी काय विशेष प्रयत्न केलेस, किंवा ते बळ जरी देव देत असला तरी सुद्धा तू कसं मात केलीस या सगळ्यावर? मी एकच फक्त 2 मुलं, फॅमिली आणि ह्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं. म्हणजे ह्यांना खूप त्रास होत असताना कोरोनामध्ये माझे धीर गेले आणि त्यांना भेटता आलं नाही. त्याचं ह्यांना हे खूप होतं की त्या ह्याच्यामध्ये जातात, आणि त्यावेळेस ते असे ह्याच्यामध्येच होते डिप्रेशन. आणि मग आम्ही लातूरला त्यांना त्यांच्या म्हणजे तसे सख्खे नाही, सख्खे नाही, पण मग त्यांना भेटायला गेलो, वहिनींना त्यांना. मग तेव्हा ह्यांचे सगळे मित्र आले होते भेटायला की असं झालं. तर त्यांना इतकं वाईट वाटलं की ते सुद्धा रडले की काय ह्याचं, म्हणजे हा असा का झाला वहिनी असं. तर मी त्यांना तिथे प्रॉमिस करून आले होते की पुढच्या वेळेस मी जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तेव्हा ह्यांना मी खूप हे केलेलं असेल, आणि मला तेवढा माझ्यावर विश्वास ठेवा की मी ह्यांना असं नाही परत हे करू. मग जेव्हा नेक्स्ट टाइम ह्यांना पाहिलं ते इतके खुश झाले, आणि त्यांनी मला. पण मग तू काय केलंस असं की सारखं मी यांना काही होत नाहीये तुम्हाला, मी आहे ना, काही होत नाही, हे असं करूयात का आपण, चला ते तसं करायचं का, चला जायचं का, म्हणजे असं सारखं दुःखी होय हो आता हे असं कधीच नाही. काही होत नाही, हा तर शुल्लक किती छोटा आजार आहे, लोकांना काय काय होतं म्हणजे. आणि ह्यांनी असं कधी नाही म्हणाले की कधीतरी म्हणायचे तुला सांगणं खूप सोपं आहे पण मला माहिती आहे, पण लगेच बरं ठीक आहे तू म्हणतेस का, बरं करू बघूया आपण असं, चल आपण बाहेर फिरायला जाऊ, चल आपण हे करायचं का, म्हणजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्याच्या शशांकचं इंग्लंडला जाणं शिकण्यासाठी तो डिसिजन सुद्धा तुमचा खूप, मला असं वाटतं त्याला आम्ही सांगितलं होतं धाडसी होता. तू आमच्याकडे लक्ष देऊ नको तुझं. आणि खरं तेव्हाच त्यांनी खूप स्वतःला हे केलं की नाही आता मला खूप खंबीर राहणं गरजेचं आहे, नाहीतर हा मुलगा नाही जाणार. म्हणजे सारखं जर मी ह्याच्यातच राहिलो, आणि मग रुचाचंही लग्न झालं, तिलाही टेन्शन नको, ती तिकडे राहून ती पण असं सारखं कसं आहे बाबांचं आता. मग तिने कॅरम घेऊन दिला की तुम्ही इंदोरला सगळे मिळून कॅरम खेळत होतात ना, मग बाबा तुम्ही आणि आई कॅरम खेळत राहा 2 जण. मग आम्ही थोडंसं म्हणजे तू त्या रोज तू हे प्रयत्नपूर्वक करते आणि त्याला बिझी ठेवलं. आणि मी कधीच कॅरम खेळले नव्हते, पण म्हटलं ठीक आहे आपल्याला टाइमपासच करायचा आहे ना, आपण दोघं करत जातो. मग कधी कॅरम खेळ, कधी चला आपण थोडे पत्ते खेळायचे का, कधी आपण बुद्धिबळ चेस खेळायचे का, तुम्ही मला शिकवा, मग असं करून कधी. आणि ज्या दिवशी शशांक इंग्लंडला गेला त्या दिवशी ही तर माझ्या मागे सावलीसारखीच उभी होती. तिला मी सांगितलं की आपल्या दोघाला आता जे आहे ते आपल्या दोघांचं आहे आणि आपल्याला ते यशस्वीपणे करायचं आहे. दोन्ही पोराचे आपण सपोर्ट न घेता उभा राहायचं. हे पण खूप महत्वाचं. नाहीतर मुलांकडून आपल्या अपेक्षा खूप जास्त असतात की मुलांनी हे करावं, म्हणजे मग त्यांना आपण त्रास देण्यात काय अर्थ ना, इतक्या लांब आपणच पाठवलं. किती त्रास झाला तर म्हणलं दोघांनी सांगायचं नाही, तू मला आहेस आणि मी तुला. सांगितलं नाही कधीच, आम्ही दोघांनाही नाही सांगितलं की ह्यांना असं होतंय, किंवा हे पण म्हणाले नाहीत की कधी शशांक आज मी असं व्यवस्थित आहे इकडचं, काळजी करू नकोस तू काही. त्यामुळे त्यांनी खूप असं स्वतःला हे करून छान. आणि त्याचा हेच म्हणजे त्यांनी स्वतः घेतलं. पण तुझ्या मागे कसं होतं, शशांक जाताना घरी आजी म्हणजे त्याच्या ताई पडल्या होत्या, तेच ना, त्यांचं पण 86 वय आहे, त्यांनाही 1.5-2 महिने पाय हलवायचं नाही, सगळं जागेवर हे करायचं, त्यांचंही होतं. पण म्हणतात ना ते देव बळ देतो आणि सगळं. नाही अशा पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच घडल्या की जे मी करत होतो त्यामुळे एक एनर्जी येत गेली, चला आपण करू शकतो. मग त्याने एक गोष्टी होत गेल्या. आणि मग फिजिओथेरपिस्टचा किती तू ह्या पार्किन्सन्स मध्ये उपयोग होत असेल? होतो, पण मी फक्त 1 महिना घेतला. 1 महिन्यात. आणि तिने पण छान सांगितलं की काका मी तुम्हाला काय, तुम्ही वर्षभर म्हणाला तर मी वर्षभर येईल, पण एकदा मी व्यायाम सांगितले तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे असं सांगितलं की हेच व्यायाम मी रोज घेणार, त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः करा. ह्याच्यात काय तुम्हाला आणखी वाटलं तर ऍडिशन करा. आणि त्या मी करत गेलो रोज, त्याच्याने रिकवर झालो. त्याच्यात त्यांनी उलट चालायला सांगितलं, म्हणजे तिरकं चालायचं, सगळे चालण्याचे. कारण तुम्ही उलट चालला तर तुमची निगेटिव्हिटी जाते,
मग ती कोडे सोडवायचे, म्हणजे ज्या एकानं मेंदूला चालना मिळते चालना मिळेल अशा गोष्टी करायच्या. त्याच्यानं तुम्ही तुमचं हे ऍक्टिव्ह मेंदू ऍक्टिव्ह, आणि ते जे मेडिकल म्हणजे डोपामाइन जे तयार होतं ते जास्त प्रमाणात होईल. मग ते करत गेलो त्याच्यानं व्यायामाने सुद्धा डोपामाइन तयार होतं, म्हणजे चांगला व्यवस्थित प्राणायाम वगैरे असं आहे बस. आता बऱ्याच गोष्टी आहेत जे प्रत्येकानं येतं की, पण मी आनंद मिळेल अशा गोष्टी करत मला जे ऍडजस्टेबल होतं मी त्याच्यावर जास्त जोर दिला, आणि त्याच्यानं मला जो बेनिफिट झाला त्याचा मी दुसऱ्याला सांगत गेलो की हे केलं ते केलं. त्याच्यानं नाही म्हणजे आजचा हे तुमच्याशी गप्पा मारण्याचा उद्देश पण हा आहे की असे कुणी जे लोक असतील की ज्यांना सुरुवात असेल किंवा तर घाबरून जायचं, आम्ही मुंबईला त्यांना अक्षरशः म्हणजे शशांकच्या वयाची मुलं पण पाहिली पार्किन्सन झालेली, कोणाची मान हलते, कोणाचा हात हलतो, कोणाचे पाय हलतात, म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा पार्किंग. पण म्हणजे तेव्हा मी यांना म्हटलं पहा तो तर मुलगा आहे एवढ्या लहान वयात, आणि जनरली कसं आहे पार्किन्सन्स हा डिसीज 60-70च्या पुढे होतो. पण डॉक्टर म्हणाले असे एखादी केसेस असतील. पण म्हणजे काय अशी लक्षणं आहेत की जी असं वाटलं की हे झालं की ताबडतोब आपण लक्ष दिलं पाहिजे? हाताला विकनेस येतो, जनरली उजव्या हाताला पहिले जाणं. बरं, कारण आपण उजव्या हाताने सगळी कामं करतो आणि लिहिता थोडा शेक होतो हात शिकवायला थोडा त्याच्यावर लक्षात येतं की तुम्हाला काहीतरी वेगळं आहे. आणि कधी कधी हात हालत पण नाही, पण तुम्हाला कधी मान हलते, प्रत्येकाचं वेगळं हे आहे. म्हणजे थोडक्यात मेंदूशी ह्याचं प्रमाण वाढलंय. आज म्हणतात मला ऍक्च्युअली माहित नाही, पण म्हणतात जगात 60-70% लोकांना पार्किन्सन्स. हो, म्हणूनच मला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या. आणि तुम्ही ज्या सकारात्मकतेने ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं, तर पुढचे काय प्लॅन्स आहेत आता? आता सध्या काहीच नाही, आता सध्या फिरायचंय आणि सगळा आनंद घ्यायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढे दिवस आनंद करायचा, छान पद्धतीने राहायचं आहे. आणि मी तेव्हापासून ह्यांना कधीच असं म्हटलेलं पाहिलं नाही की हो गातारचे आपलं कसं होणार किंवा आपण काय नाही, सगळं छान होणार आहे. पॉझिटिव्ह राहायचं, निगेटिव्ह विचार कोणाबद्दल करायचा नाही. कोणी कसंही वागलं काही केलं तर आपण त्याच्याशी पॉझिटिव्ह वागायचं. म्हणजे आपल्यालाही त्रास होत नाही असं, म्हणजे कमीत आणि आनंदी राहायचा आणि सगळ्यांना आनंद द्यायचा आणि सगळ्याबरोबर शेअर करायचं आणि असं बोलणं पण, म्हणजे एकमेकांशी संवाद साधणं. ह्यांना बोलणं मुळातच कमी आहे, त्याच्यातून हा आजार झाल्यानंतर अजून कमी झालं. पण आता त्याच्यातून ते एक शिकले. असं कोणाला झालं म्हणजे मी त्याला सांगतो तुम्ही हे व्यायाम करा ते व्यायाम करा. म्हणजे बोलायला शिकलेत आता ते की बोलल्याने मला आनंद वाटतो, मला छान वाटतं, तर ठीक आहे असं. म्हणजे मी आता डिस्क्रिप्शन मध्ये तुझा नंबर पण टाकते, कोणाला जर ज्याला आवश्यकता असेल आणि ज्यांना की बाबा ह्याच्यात आता सुरुवात आहे किंवा ह्याच्यातून बाहेर पडायचंय, तर अशा लोकांना तुझं पडू शकतो. मनात जर विचार ठरवला ना तुम्ही तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. तर त्या लोकांना बोलण्यासाठी म्हणून तुझा नंबर मी शेअर करते. आणि डॉक्टरचाही चांगला सपोर्ट मिळाला मला. हो, डॉक्टर चांगले, म्हणजे दोन्ही डॉक्टर, जेवढे डॉक्टर होते तेवढे सगळे म्हणजे आम्ही आहेत ना, काही नाही. फक्त आता मला गोळ्याच का घ्याव्या लागतात, किती गोळ्या घ्यायच्या हे तुमच्या हातात आहे की गोळ्या किती. खूप कमी झाल्या गोळ्या. सध्या तर देशपांडे डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो ज्युपिटरमध्ये. ते तर त्यांनी सांगितलं तुमची बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली आणि मला छान वाटतं तुमच्याकडे बघून की तुम्ही रिकव्हर होता. मी सांगितलं त्यांना की डॉक्टर मी पूर्ण रिकव्हर होऊन तुमच्या समोर. इतकी पॉझिटिव्हिटी आहे म्हटल्यानंतर तर काही प्रश्नच नाहीये. तर ह्या आपल्या गप्पांमधून खूप लोकांना प्रेरणा मिळावी, जी मला पण मिळाली. मी म्हणजे उन्मेषकडे बघून मी नेहमी म्हणते की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण सारखं रडत राहतो किंवा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याचा आपण त्रास करून घेतो की मलाच का. एक असतं ना की माझ्याच बाबतीत का, मलाच का. मलाही तेच वाटायचं की मला डायबिटीज नाही, हार्ट पेशंट नाही आणि नवीनच आजार का झाला आपल्याला, मलाच का. हे मला नेहमी वाटतं. तुला असं वाटत नाही ना की माझ्यामुळे तुला कुठे जाता येत नाही, कारण नाही म्हटलं तरी मी 2-3 मला सोडून जातच नाही. आणि अजूनही मी त्यांना म्हणजे एक मनात भीती बसली म्हणा की नाही ठीक आहे, कुणाला काय वाटायचं मला नाहीये. कुठेही गेलो तर आम्ही दोघं जण म्हणजे बाजारात जरी गेलो, कुठे जरी गेलो, अक्षरशः म्हणजे छोटी असती गोष्ट, पण चला आपण जाऊया. मी पण म्हणते थांबा मी येते, आपण दोघं मिळून जाऊया. पण आता मला ते तुम्ही दोघं बरोबर जातो म्हणालात आणि मध्ये उल्लेख असा झाला की आता तो एकटा प्रवास करायला किंवा एकटा बाहेर जायला, ती मला जायला सांगते. म्हणजे तेव्हा मला तुझं कौतुक वाटतं की तू घाबरत नाहीस. काय होतं की
की बायका घाबरून तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. मी घाबरत होते, पण मी ह्यांना असं कधी नाही दाखवलं की मी फक्त त्यांना सांगितलं तुम्ही गेलात की मला फोन करायचा, आणि मग मी त्यांचा फोन येऊपर्यंत असं बेचैन राहायचे, तोपर्यंत मी काम वगैरे काही करत होते. आता ह्यांचा फोन आला पोहोचला म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये बाहेर पाठवणं, बायका काय करतात, नवऱ्याला काही आजार झाला म्हणजे त्याला आधीच बनवून टाकतात की नका हे करू नका ते. आणि हा डिसीज असा आहे ना की हा वाढणार आहे, हो कमी होणार नाही. डॉक्टरांनी हे पण सांगितलं. काही जणांचं म्हणणं असं आहे की 10 वर्षात तुझं तिकीट निघायला पाहिजे, म्हणजे असं नाही, म्हणजे असा आजार आहे तो उलट झालं मी रिकव्हर झालं. ती पॉझिटिव्हिटीमुळेच, म्हणजे शेवटी तुमची मनाची ताकद एवढी मोठी आहे की पार्किन्सन सारख्या आजाराला सुद्धा इतक्या, आणि डॉक्टरनी हे पण सांगितलं मागे की 60 वर्षापर्यंत त्याचे सिम्पटम्स कमी असतात, पण जशी जशी आपल्या वयाचं म्हणजे असं असतं की कमी तसं पार्किन्सनचा आजार वाढू शकतो. तर तो कसा कमी करायचा हे तुमच्या हातात आहे. पण आता तर ह्यांच्याकडे बघून नाही, आता खात्री वाटते की म्हणजे नक्कीच कंट्रोल मध्ये आहे, आणि हे सगळं पॉझिटिव्हिटीमुळे शक्य झालेलं आहे. मनाने स्वीकार, म्हणजे ज्यांनी ह्यांना तसं पाहिलंय आणि आता जर असं पाहतील तर त्यांना नक्कीच वाटेल की हो आहे. म्हणजे माझ्या रिकव्हर होण्यात बायको तर नंबर 1 ला आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, तुम्ही सगळे नातेवाईक आहात, मित्र परिवार आहे, डॉक्टर्स आहेत. योग्य वेळेला योग्य निदान होणं आणि योग्य डॉक्टर मिळणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती की इथून पुढचं आयुष्यामध्ये तुझी अशीच सगळी भरभराट होऊ देत, म्हणजे ताकदींची भरभराट होऊ देत, ताकद व्यवस्थित तुझ्यामध्ये असू देत आणि पॉझिटिव्हिटीची भरभराट होऊ देत, आणि तू अशी छान तब्येत ठेव, छान फिर. तुला सगळं जे काही करायचं राहून गेलंय, तुला जे वाटतंय की मला करायचं, आणि तुझं सुद्धा, तुम्ही दोघंही जण छान हसले की बस भरभरून जगा. बऱ्यापैकी रिकव्हर झाले. आता तेवढं तोच टार्गेट ठेवलं की आपल्याला पूर्ण रिकव्हर व्हायचं, बस असेच मस्त आणि आपल्यासारख्या पेशंटना पण रिकव्हर करायचं. बस मस्त आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.